गोड पदार्थ हेल्दी नसतात असा एक समज आहे आणि ते बऱ्याचदा खरंही असतं. पण आज मी तुम्हाला जो गोड पदार्थ करून दाखवणार आहे ना, तो 100% हेल्दी आहे. आपण आज वापरणार असलेल्या बीटमध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळी विटॅमिन्स, मिनरल्स, आयर्न, प्रोटीन आणि फायबर्स असतात, जी आपल्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर असतात. टोमॅटो, खजूर आणि ड्रायफ्रूट्स खाल्ल्यामुळे एनर्जी वाढते, पचन सुधारतं, हाडांचं आरोग्य सुधारतं, तसंच यात अँटीऑक्सिडंट्सही असतात. या सगळ्यामुळे डोळे, केस, त्वचा या सगळ्याचं आरोग्य सुधारतं, हिमोग्लोबिन वाढतं, हेअर लॉस कमी होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये येतं. कृत्रिम साखरेचा अजिबात वापर न करता बीट, टोमॅटो आणि ड्रायफ्रूटचा हलवा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. चला सुरुवात करूया. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. टोमॅटो आणि बीटचा हलवा करण्यासाठी हे सगळं हेल्दी साहित्य आपण वापरणार आहोत. सगळ्यात आधी टोमॅटो अर्धे चिरून पातेल्यात ठेवू. एका मध्यम आकाराच्या बीटसाठी आपण 3 टोमॅटो वापरतोय. 1 वाटी खजूर मी बिया काढून थोडासा ओला करून ठेवला होता. 2-3 खजूर आपण यातच ठेवून बाकी खजूर पातेल्यात काढला आहे. कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी घालून त्यात खजूर टोमॅटोचं पातेलं ठेवून कुकर बंद करू. मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि नंतर बारीक गॅसवर 2-3 शिट्ट्या होऊ देऊया. कुकर होतोय तोपर्यंत आपण बाकी तयारी करू. कास्ट आयर्नच्या छोट्या पॅनमध्ये 15-16 बदाम मध्यम गॅसवर भाजायला ठेवू. बदाम थोडे 2-3 मिनटं भाजले गेले की त्यात 4-5 अक्रोड घालू. हे दोन्ही आपल्याला अगदी हलकं भाजून घ्यायचं आहे. अंजीर बारीक चिरून घेऊ. पाहिजे तर अंजीरही टोमॅटोबरोबर शिजवून घेऊ शकता. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बाजूला ठेवलेले खजूरही चिरून घेऊ. आपण या हलव्यासाठी काळा खजूर वापरतोय, तो जास्त पौष्टिक असतो. आतापर्यंत बदाम आणि अक्रोड थंड झालेत, ते अडकित्ता वापरून कातरून घेऊ. ड्रायफ्रूट्स अशी भाजून घेतल्यावर त्याची चव छान खुलते, ते क्रिस्पीही लागतात आणि कातरायलाही सोपे जातात. अक्रोड आधी असे लांब चिरून नंतर त्याचे हातानेही तुकडे करता येऊ शकतात. आपली सगळी ड्रायफ्रूट्स चिरून झाली आहेत. आता पॅनमध्ये अर्धा ते 1 टीस्पून तूप घालू. लगेच त्यात किसलेलं 1 बीट घालू. काळ्या कास्ट आयर्नच्या पॅनमध्ये घातलेलं बीट कॅमेऱ्यात नीट दिसत नाही आहे. मी अधूनमधून हायलाईट करून ते दाखवते. बीट तुपावर एखादा मिनिट परतल्यावर झाकण लावून शिजू देऊया. बीटचा हलवा करण्यासाठी आपण सगळं पौष्टिक साहित्य वापरतोय. शिवाय हलवा कास्ट आयर्नच्या पॅनमध्ये केल्यामुळे त्यात अजून आयर्न वाढतं. त्यामुळे ॲनिमिया कमी करण्यासाठी हा अशा पद्धतीने केलेला हलवा खूप उपयोगी आहे. एकीकडे बीट शिजतंय. आतापर्यंत टोमॅटो आणि खजूर थंड झालेत. त्याची आपण मिक्सरवर प्युरी करून घेऊ. आयर्न आपल्या शरीरात ॲब्सॉर्ब होण्यासाठी त्याबरोबर व्हिटॅमिन C घेतलं गेलं पाहिजे. यासाठी आपण या रेसिपीत टोमॅटो वापरलेत. शिजत आलेल्या बीटमध्ये बाकी साहित्य घालू. 1-1.5 टेबलस्पून काळ्या मनुका घालू. काळ्या मनुकांच्या बिया खायला आवडत नसतील तर यासुद्धा मिक्सरवर बारीक करून वापरू शकता. आता यात टोमॅटो आणि खजूरची प्युरी घालून मिक्स करू. कास्ट आयर्नच्या पॅनमध्ये फार आंबट पदार्थ शिजवत नाहीत किंवा फार वेळ ठेवतही नाहीत. आपण टोमॅटो कमी आंबट वापरलेत आणि अगदी शेवटी प्युरी यात घातली आहे. तसंच आपण हलवा शिजल्यावर लगेच काचेच्या बाउलमध्ये काढून ठेवणार आहोत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आता यात चिरलेली ड्रायफ्रूट्स घालू. चिरलेलं अंजीर आणि खजूर घालून थोडं मिक्स करून घेऊ. 1-2 मिनिट शिजू देऊ. हलवा छान मिळून आलाय आणि त्याचा खूप सुंदर गोडूस वास येतोय. आता यात भाजलेले बदाम आणि अक्रोड घालून मिक्स करू. काही बदाम आणि अक्रोड वरून घालू. असे बदाम छान क्रिस्पी लागतात. आपला अजिबात कृत्रिम साखर न घातलेला अतिशय पौष्टिक असा बीट टोमॅटोचा हलवा तयार आहे. अजिबात गिल्ट न येता हा हलवा तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमच्या तब्येतीचं नुकसान न होता फायदाच होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा
आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.